प्रिंट झोन. चला ओपनिंग पेअर्स प्रिंट झोन मैदानावरती उतरले आहेत. प्रेमराज वॉरियर्स आणि एक आपला अतिरिक्त खेळाडू, राखीव खेळाडू पाठवा. इतका वेळ जाऊन देऊ नका, कारण आता घड्याळावरती नजर असणार आहे. 3:16 झालेत. बरोबर पूर्ण उजेडाची एक 2.5 ते पावणे 3 तास आहेत आपल्याजवळ, आणि त्याच्यामध्ये 3 मॅचेस जे पूर्ण करायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे, वेळ जास्त वाया जाणार याची काळजी घ्या, दक्षता घ्या. आता मागच्या मॅचमध्ये जसं आम्ही म्हणतो की वेळेवरती ठरवा काय करायचं आहे. त्याच्यामुळे ओपनिंग पेअर्स प्रेमराज तिथून पंचाकडनं सुद्धा तुम्हाला वारंवार विचारणं होते. तर आपण लगेच ओपनिंग पेअर्स सलामीची जोडी, कारण पंच आतमध्ये गेले, पूर्ण टीम आतमध्ये गेली, जवळपास फिल्डिंग पोझिशनमध्ये फिल्डर आलेले आहेत. आपण लगेच मैदानाच्या दिशेने या. हॅलो चेक चेक चेक. धवल सेट, चला आपण जाऊया पुन्हा एकदा दुपारच्या थोड्याशा लंच ब्रेक नंतर. आम्ही समोरचे कक्ष, त्याचबरोबर आमची पूर्ण टेक्निकल टीम अर्थात AB25 ज्या यूट्यूब चॅनलवरती हे संपूर्ण स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस जे आपण अनुभवतोय तेही रेडी झाले आहेत. आमचे चारी कॅमेरामॅन, अपडेटर, AB25 चॅनलचे पूर्णपणे रेडी झाले. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच, एकाच विरार मुंबईतून आहेत संजय मल्होत्रा सर, सोलापूर येथील श्री अमोल पाटील सर, हेही सज्ज झाले आहेत. आमचे स्कोरिंगची भूमिका फार चांगल्या पद्धतीनं निखिलही इथे पार पडतोय. उद्याचं आकर्षण नक्कीच आहे, कारण उद्या ग्रँड फिनालचा दिवस आहे, फायनल डे आहे, आणि फायनल डेला एंटरटेनमेंट डे होणार आहे, कारण डान्सिंग अंपायर DN रॉक्स उद्या असणार आहे. पंचाकडनं होतं इशारा, मॅचला होते सुरुवात. सलामी जोडी मैदानावर सज्ज ज्ञानेश्वर आणि सोमाजी. पहिल्या षटक हाताळण्यासाठी एंजल व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना पहिला स्वेरसचा चेंडू हाताळला गेलाय. आता दोन्ही टीमसाठी वेगळं आव्हान आहे. एक प्रिंट झोनसाठी या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर जिंकायचं आहे, आणि प्रेमराजसाठी जसं मी म्हटलं की अजून पुढे जायचं आहे, एक पाऊल पुढे. त्यांना जसं एक मराठी चॅनलची टॅगलाईन आहे, एक पाऊल पुढे, तसं एक पाऊल पुढे जायचं आहे ते प्रेमराज वॉरियरच्या संघाला. एक जो संघ आहे सिद्धेश्वर ग्रेनाइटचा जो संघ आहे, ज्यानं 2 विजय संपादित केलेला आहे, तो थोडासा पुढे गेलाय, पण हा पूल ओपनही झालाय, कोणीही क्वालिफाय होऊ शकतं इथून. क्लीन बॉल गरज होती, सरळ यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बॉल या चेंडूवरती गडी बाद झालाय. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकातील या दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय. धन्यवाद. आता टार्गेट तेच आहे, कारण आजचा दिवस जसा उल्लेखही केला होता, ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये भरपूर जण होते, जसं परशुराम होते, चौगुले, त्यानंतर मुजारभाई होते, त्या तेलगी, हे सर्व आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याला चर्चा झाली की आज काय थोडासा वेगळा दिवस, जसा विकेटचा आपण पाहतोय की 50-52च्या मध्ये गाडी अडकते, आणि नुसती अडकते नाही, ती पार होत नाही. 50 धावांचा पाठलाग झाला नाही आहे, 51चा 52 धावा पार झाल्या नाही आहेत. हे 2 गोष्टी पाहिल्यात. पहिल्या तर सकाळी 49 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पोल शरीरावरती आदळला आणि यष्ट्यांवरती आदळला. लागोपाठचा दुसरा विकेट. WW. सर्वात फेमस ठरलेला आहे
डॉन का इंतजार तो 12 मुल्कों की पुलिस करती है, लेकिन डॉन है का डॉन बीच मैदान पे? क्रिकेटचा डॉन कोण बनणार? कोण या चमचमच्या ट्रॉफीला हात लावणार? कोण खानापूर प्रीमियर लीग सीझन 3चा विजेता होणार, ज्याचा फैसला उद्या उद्या होणार आहे. संडे फन डे आहे, एंटरटेनमेंट डे आहे. उद्याच्या दिवशी आपण जरूर या, मोठ्या संख्येने या, कारण खानापूर वासियांसाठी ही सुवर्ण संधी आहे. इतकी मोठी टुर्नामेंट, 2 लाखाचं पहिलं पारितोषिक. आयोजक म्हणून किरण पाटील यांनी केलेली मेहनत, साई स्पोर्ट्सचा दिलेला त्यांना साथ, आणि सर्वात मोठं साहेबांचं योगदान किंवा साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांचे मार्गदर्शन. हॅट्रिकच्या मोक्यावरती होते. डब्ल्यू आलाय, 2 डब्ल्यू आले होते, तिसऱ्या डब्ल्यूची तलाश होती. आलाय पण तो सेकंड लिपीमध्ये आलाय, त्याच्या जोडला छोटा डी आलाय, याचा अर्थ तो वाईड आलाय. त्याच्यामुळे डब्ल्यू आलाय पण तो स्मॉल लिपीतला आलाय. नवीन फलंदाज बाबू स्ट्रायकर यांना हलक्या हाताना शेवटच्या क्षणी बॅटमॅन केली, फटका थांबवला. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न तिथून नक्कीच गोलंदाज जरा यांचं सुद्धा तिथं थोडंसं काय बघितलं, डोक्यावरती हात गेले की हा झेल व्हायला हवा होता, हा झेल टिपायला हवा होता. दुसऱ्या बाजूला प्रेमराज, या धक्क्यातनं तुम्हाला सावरायचं आहे, या धक्क्यातनं तुम्हाला पुढे जायचं आहे. एक सामना तुम्ही जिंकलाय, एक सामना तुम्ही विजयी झालाय, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायला नको की जिंकण्यासाठी काय करावं लागतं. पण मागच्या सामन्याप्रमाणे कदाचित 50 धावा या सामन्यामध्ये पुरेशा असतील नसतील, तर त्याच्यापेक्षा जास्त धावा येणं आवश्यक असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 गडी गमावल्यात. आता ज्ञानेश्वर आणि बाबू ही जोडी मैदानावरती. थोडंसं फ्रायटेड दिली होती, मिड ऑफला फीड केलं गेलं, चेंडूला धाव घेण्याची कुठली संधी देत नाहीये. चांगली गोलंदाजी, जरा यांची चांगली गोलंदाजी, त्यांना माहिती आहे की या खेळपट्टीवरती आता धावा बनवणं कठीण आहे, नंतरच्या वेळेला बॅटिंग करताना सुद्धा त्रास होतो. त्याच्यामुळे कमीत कमी धावा जर आपण खर्च करू शकलो तर आपल्या टीमसाठी, पर्याय आपल्या संघासाठी, विजयासाठी ते आवश्यक असणार आहे. डान्सिंग डाऊन विकेट, पुढे आले, बॅटची कडा आहे की काय, पण फलंदाज स्वतः जात आहेत. 3 विकेट, 3 विकेट, पहिलं षटक हाताळलंय, 3 धावा खर्च केल्यात, 3 विकेट आल्यात. पहिल्या षटकामध्ये एक चांगलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं पॉवर कमी करणारं हे पॉवरफुल षटक, पहिलं 3 धावांचं गॉन. एक जण पाहतोय, ग्रँड फिनालेचा दिवस असणार आहे उद्या. तर उद्याचा दिवस खास प्रत्येकाला राखून ठेवायचा आहे. 1 डिसेंबरचा उद्याचा दिवस असणार आहे खानापूरवासियांसाठी, जो ग्रँड फिनाले, आणि बऱ्याच अजून काही गोष्टी आहेत. जसा उल्लेख केला गेला की डान्सिंग अंपायर उद्या खास पंढरपूरवरनं DN रॉक्स या मैदानावरती आपल्या प्रेक्षकांना रिझवण्यासाठी येणार आहेत. तसेच जे क्वालिफाय झालेले संघ आहेत ते देखील खेळणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 3. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण पाटील. आता भूमिका वेगळी, आपल्या टीम मधली भूमिका आहे, पण ॲज अ ऑर्गनायझर, एक आयोजक म्हणून फार मोठी भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. आपल्या खानोपार तालुक्यातील सर्व खेळाडूंना एकत्र आणणं, एकसंध ठेवणं, त्याच्यानंतर टीम ओनर्सची संवाद साधणं, या सर्व गोष्टी, आणि सर्वात महत्त्वाचं आहे काय, तो प्लॅन एक्झिक्यूट करणं, या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. उंचावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खाली खाली, झेल टिपलाय, जीवन तिथे पोहोचले आहेत, आणि जीवन याने टिपलाय झेल. अजून एक विकेट, अजून एक गडी, 4था गडी बाद.
ठेवली, धावत गेले आणि हा झेल टिपण्यात यशस्वी झाले. ते जीवन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले ते रामा. पुन्हा एकदा किरण म्हणजे सज्ज होतील. यश संपादित केलेले त्यांनी सुरुवातीलाच या षटकामध्ये. ऑफसाईड दिशेने शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ ऑन साईडला, मिड ऑनला क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग. आखो टप्प्याचा चेंडू होता, पाठीमागे जागा बनवली आणि पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं 1 2 3 4 चौकार. कोणीतरी हे या मोमेंटमला क्रॅक करायचं होतं, या मोमेंटमला तोडायचं होतं. कारण जो मोमेंटम गोलंदाजच्या दिशेनं जात होता त्याला शिफ्ट करायचं आहे आपल्या बाजूनं. ड्राईव्ह, पिच ड्राईव्ह होता. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फील्ड केले गेले चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण बेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. एक धाव, एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. संत गतीने मॅच चालाय. यानंतरचा होणारा मॅच सिद्धेश्वर ग्रेनाइट टीम आणि प्रेमराज वॉरियर, याचा अर्थ सिद्धेश्वर ग्रेनाइट टीम. आपण याची दखल घ्यायची आहे की याच्यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. ज्याने 2 सामने जिंकल्यात ते पुढचा मॅच खेळतील प्रेमराज वॉरियरशी. स्टंपिंग रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. स्टंपिंगसाठी चांगलं यष्टीरक्षण अंजन यांचं. बघूया, पाहण्याचा प्रयत्न करतील की ज्यावेळेला यष्टीचित केलं, स्टंपिंग केलं, त्यावेळेला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे नाही, पुढे गेलाय, पाय कुठे आहे, बॅट कुठे आहे, या सर्व पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मग चेंडू आला, जेव्हा गॅदर केला गेला, नंतर बॅट खाली आली, ज्यावेळेला बॅट खाली आली त्याच वेळेला बॉल लागला की बॉल येण्याच्या अगोदर बॅट लागली, हे सर्व पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू गॅदर केला, यष्ट्यांना ज्यावेळेला लागलाय त्यावेळेला तिसरं पंच ते पाहण्याचा प्रयत्न करतात. टिकटिक नक्कीच चालू आहे, पण क्लोज आहे थोडंसं, त्यामुळे पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय तिसऱ्या पंचांच्या मार्फत. आणि इथून निर्णय आला की ज्यावेळेला यष्ट्याने चेंडू लागला त्यावेळेला पाठीमागून बॅट कव्हर झाली, ग्राउंड झाली, त्याच्यामुळे फलंदाज सेफ आहे. हे सर्व पाहण्याचा प्रयत्न केला. एकदम क्लोज होतं, टच अँड गो वाला जसा मामला असतो ना तसा टच अँड गो वाला मामला होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी पुन्हा पुन्हा पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी निर्णय दिला नॉट आऊटचा. पण गोलंदाजी चांगली, ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवण्यात यशस्वी झाले ते किरण. टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पूल, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, जोपर्यंत मिडियमचे क्षेत्ररक्षक जातील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धाव्याने धावफलक पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय तो 9 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 9. महत्वाचा मॅच आहे दोन्हीसाठी, दोन्ही टीमसाठी महत्वाचा मॅच आहे. पुढे जायचं आहे तर प्रेमराजला या मॅचवरती राज करायचं आहे, पण थोडंसं आपला झोनही क्लिअर करायचा, सेफ करायचा आहे, तर ग्रीन झोनला या सामन्यामध्ये विजय व्हायचा आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय, डीपवरती प्रोटेक्शन आहे, स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 10 धावा, 4 गडी बाद 10 धावा अशी परिस्थिती आहे. एक गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा या सामन्याच्या दिशेनं.
नका, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे. पंच पुन्हा एकदा सांगतात आणि आता जसं मागच्या सामन्यामध्ये घडलं कदाचित इथेही घडू शकतं. दोन संघ एकमेकांसमोर आहे पण वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आहेत. एक विजय संपादित करून प्रेमराज वॉरियर पॉईंट टेबलमध्ये थोडासा पुढे आहे. तर आपला पॉईंट टेबलमध्ये खातं उघडायचं आहे ते प्रिंट झोनला. प्रिंट झोन खानापूरला आपला विजयाचं खातंही उघडायचं आहे. वेळ जास्त जातोय, टाइम जास्त जातोय. इतका वेळ घेऊ नका. 3 मॅचेस आहेत आणि आजचा शेड्यूल जर बघितला तर असं वाटतं आज थोडंसं रफ अँड टफ मामला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सामना 6 षटकाचा व्हावा ही आयोजकांची प्रामाणिक इच्छाही आहे आणि प्रयत्नही आहे. त्याच्याकरता तुम्ही कॉपरेट करायचं आहे. गोलंदाजीसाठी जॉन्सन, पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडला फलंदाज रामा. वेगवान असा चेंडू हाताळला गेलाय. माहिती आहे की जास्त धावा करून द्यायचे आहे, मोठा विजय जर संपादित करायचा आहे. कारण जसं मी म्हटलं ना की प्रेमराज वॉरियर जर हा सामना जिंकतोय तो सेफ झोनमध्ये जाईल, पण जर प्रिंट झोन पराभूत झाले तर मात्र ते डेंजर झोनमध्ये जातील. एक क्लिअर आहे. त्याच्यामुळे झोन सिलेक्ट झाला आहे. आणि जर प्रिंट झोन विजय होतोय तर पुन्हा एकदा त्या लीगमध्ये चुरस वाढेल. या लीगमध्ये उत्कंठा थोडीशी वाढली जाईल हे नक्कीच पाहायला मिळेल. आणि तोच प्रयत्न सध्याच्या घडीला प्रिंट झोन खानापूरच्या संघाचा चाललाय. रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. असं म्हणतात ना की जब घी सीधी उंगली से नहीं ना निकले तो उंगली को थोड़ा सा टेढ़ा करते. फटका चांगला आहे पण क्षेत्र निवडले जिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्र निवडले जिथे क्षेत्ररक्षक आहेत. बरोबर त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 5वा धक्का, 5वा गडी गमावलाय टीम प्रेमराज वॉरियर्स. अकरा या धावसंख्येवरती 5वा गडी गमावला. 3रा षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले ते विनोद. क्रमांक 7 वरती आपल्या सहकार्याला साथ देण्यासाठी विनोद आता बॅटिंग वरती. पाहिलं थोडं उसळीने चकित केलं. जो उसळी मिळाली, चेंडूला उसळी मिळाली आणि जॉन्सनला माहिती आहे उंचपुरा गोलंदाज आहेत जॉन्सन. हाय एम ॲक्शन, हेड द डेक, खेळपट्टीला बरोबर हिट करतात आणि त्याला उसळी मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना हलक्या हातानं दिशा दिली. फक्त बॅटचं ब्लेड म्हणजे फेस थोडंसं ओपन केलं, पाठीमागे दिशा दिली. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 12. पहिल्यांदा असं घडलंय की 18 चेंडूचा खेळ झालाय आणि 18 पेक्षा कमी धावा झाल्यात. हे पहिल्यांदाच घडलंय या लीगमध्ये, पण असं घडते कधी कधी. एक ऐकूया धून आणि येऊया 4थ्या षटकाच्या खेळामध्ये. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती. धावून पोचल्या त्या 12 धावा धावफलकावरती आहे. 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा किरण पाटील सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडला विनोद. आता 12 धावा झाल्यात. आजचा दिवस जो 50 धावांचा आहे तिथपर्यंत जरी पोहोचायचं आहे तरी थोडी कामगिरी उंचावी लागणार आहे. म्हणजे 3 षटकामध्ये अजून 38-40 धावा कराव्या लागतील त्या प्रेमराज
वॉरियरच्या संघाला. हवे चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. अजून एक विकेट. क्रमांक धक्का नंबर 6, 6वा विकेट. बघतोय आपण, बघतोय येतात, मोठा फटका खेळतात, खेळपट्टीवरती शिरत नाही. थोडासा वेळ द्यायला हवा, टाइम स्पेंड करायला हवं. जसं आपण एखाद्या ठिकाणी जातो, वातावरणाशी रुळण्यासाठी थोडासा वेळ घेतो, टाइम घेतो, तितकाही टाइम घेतला जात नाही. आणि त्याच्यामुळे जे आता स्कोअरबोर्ड दिसतोय ना, आता या स्क्रीनवरती आपण छोटे बच्चे कंपनी पाहतोय, फॅमिलीज आहेत काही का या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी, बघण्यासाठी, आनंद घेण्यासाठी ते त्या, आणि त्यांच्यासाठी खास व्यवस्था आहे. फॅमिलीसाठी का स्टँड उभारण्यात आलेला आहे आणि तिथे बसून ते सामन्याचा ते आनंद घेत आहेत. मिस केला, पहिला बॅट्समनने मिस केला, पाठीमागे यष्टीरक्षकाने सुद्धा मिस केलाय. असा चेंडू हाताळला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना थोडंसं याच्या अगोदर जर पाहिलं तर प्रिंट झोन दबावाखाली होता, पण आता कामगिरी सुंदर चालली, सुरेख कामगिरी. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 12 आहेत आणि या बरोबर स्कोरिंग कार्डवरती बदलले तर डॉट बॉल भरपूर आहेत, भरपूर प्रमाणामध्ये डॉट चेंडू आतापर्यंत खेळले आहेत. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक डॉट बॉल येत असताना दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला गेलाय. या चेंडूला धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. आपण या टुर्नामेंटमध्ये 2 वेळा पाहिल्यात मेडन ओव्हर. आता बघूया तिसरी मेडन ओव्हर किरण पाटील यांच्या नावावरती जाते का? 5 डॉट बॉल आहेत. मेडन ओव्हर येते का? डॉट येतोय का? डॉट डॉट डॉट. तिसरी मेडन ओव्हर खानापूर प्रीमियर लीग केपीएल सीझन 3 ची तिसरी मेडन विकेट ओव्हर आले किरण पाटील यांच्या नावावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 12-12. ऐकू 1-2. पण धक्के दिले, तिथूनही धक्के दिले, दोन्ही बाजूने विकेट गेल्यात. त्याच्यामुळे इथूनही धक्का लागलाय, तिथूनही धक्का लागलाय. दोन्ही बाजूला धक्के पे धक्का दे धक्का, तसा दे धक्का लागलाय. आता चॅलेंजिंग ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर आले आहे. चॅलेंज मोठा आहे. जॉन्सन आलेत, हलक्या हाताने खेळतोय. अपील जरूर झाले पण सांगतात की थोडा बाहेर, लेग बाईचा इशारा होतो. थोडा बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू, लेग बाईचा इशारा होतोय. 13 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत असताना चॅलेंजिंग ओव्हर आहे. या षटकामध्ये जर 16 धावांचं आव्हान पार केलं गेलं नाही तर हा लो स्कोरिंग होऊ शकतो. उचली, खेळपट्टीवरनं उचली घेणारा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा जास्त जास्त उंचावरनं हा चेंडू निघून गेलाय. त्या कारणासह पंचांनी इशारा केलाय, इट्स अ व्हाईट बॉल. आतापर्यंत डॉट 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 येत होते. जवळपास जर पाहिलं तर 8 चेंडू नंतर पहिली धाव आलेली आहे. 8 चेंडू असे गेले आहेत ज्याच्यावरती धाव नाहीये आणि तीही बॅटनं नाहीये. बॅटनं धाव नाहीये. प्रयत्न केला होता अंजाऱ्यांनी, थोडंसं लांब राहिलं. प्रयत्न चांगला होता, बॅटची बाहेरील कडा आउटसाइड, ए चेंडू हवेत होता. प्रयत्न केला गेला होता, यष्टीरक्षकांना थोडासा लांब राहिले. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण एका धावण्याची
स्कोर जाऊन पोचलाय तो 15. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना अजून एक डॉट बॉल. पूर्ण डॉट बॉल मोजले तर आणि विकेट मोजले 6 विकेट आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर आणि 11 जवळपास डॉट बॉल आहेत. याचा अर्थ ते 3 ओव्हर अशाच खेळले आहेत जवळपास ज्याच्यामध्ये रनच नाहीये. दुपारच्या सत्रानंतर जसं जेवल्यानंतर थोडीशी सुस्ती येते तसा सुस्ती आणणारा सुस्तावणारा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावा येत नाहीये, धावा बनत नाहीयेत, धावांसाठी झगडावं लागतं. याला कारण आहे जे पहिलं षटक अंजार यांचं ते पहिलं षटक होतं ज्याच्यामध्ये विकेट गेल्या आणि तिथून परतण्याची संधी किंवा परत येणं कठीण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. हलक्या हाताने खेळले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. ते 2 धावांनी स्कोर जाऊन पोचले 17. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर स्कोर किती आलाय? 5 धावा आल्यात. 5 धावा आल्यात. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढे जरी चौका आला षटकाराला तरी 6 धावा कट होणार हे निश्चित आहे. जर एक लिगल डिलिव्हरी हाताळली तर 6 धावा कट होतील. हलक्या हाताना सेन्सेबल क्रिकेट. चांगले क्षेत्ररक्षण होते. डीप वरती होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर पोहोचला 19 वरती. पण हे चॅलेंजिंग ओव्हर होतं. चॅलेंज पार केलं गेलं नाहीये याचा अर्थ -6. 19 वजा 6 13. 13 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा षटक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत ऐकूया 1-2. षटक आहे. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज शशिकांत. जर शशिकांत यांनी 3 विकेट घेतले 3 विकेट जर घेतले तर 501 रुपयाचा कॅश प्राइज रमेश अण्णा यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज डिक्लेअर होतं. हे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम. ही जी बक्षिसं लावली जातात तुमच्यासाठी जे कॅश प्राइज लावलं जात आहे ते तुमचा मधला परफॉर्मन्स बाहेर काढण्यासाठी, कारण तुमच्यामध्ये क्षमता आहे. पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. आवाज आलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 170 पर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे पहिला विकेट, पहिला गडी बाद. गडी बाद झालाय. पण जर आपण नजर टाकली तर जवळपास 5 असे खेळाडू होते ज्यांना आपली सुरुवातही करण्यात आली नाही. 0वरती 5 खेळाडू असे बाद झाले आहेत ज्यांना आपलं खातंही उघडता आलं नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय कृष्णा. चेंडू थोडासा खाली लागतोय. जोपर्यंत फील्ड केलं जाईल या चेंडूला. चांगली गोलंदाजी. आणि जो गोलंदाज आला याचे फॅन फॉलोअर पण भरपूर आहेत. म्हणजे इंस्टाग्रामवरती पण आहेत आणि असेही फॉलोअर्स भरपूर आहेत. कारण सकाळपासून त्याचा उत्साह आपण बघतोय नेहमीच. कोलवाटाप्याचा चेंडू ब्लॉक कॉल डिलिव्हरी.
नक्कीच तो अंडर एज खेळाडू जरूर आहे, पण तो सांगतो की बाबा मी अंडर एज आहे, फक्त मला अंडर एस्टिमेट करू नका. कारण बघा या खेळाडूचा पण खेळ आता बघतोय, पण मेहनत फार आहे. या स्पर्धेला हे करताना पहिल्या दिवसापासून याने मेहनत केलेली आहे. म्हणजे जे काय आयोजनामध्ये नियोजनामध्ये जे काय करायचं ते केलेलं आहे. फक्त टप्पा विसरले आहेत. चेंडू गेला सर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये, बरोबर लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर चौकात बऱ्याच उशिरा का होईना पंचांनाही संधी मिळाली, चौकार आलाय. आखू टप्प्याचा चेंडू होता. लवकर थोडासा जरी आपण ॲक्शन जरी पाहिली त्यांची, तर लवकर एक खांदा जो खाली येतो त्याच्यामुळे शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हर होती, पण ती अकोड ॲक्शन आहे. कॉलवा टप्प्याचा चांगला चेंडू हाताळला गेलाय. ड्राईव्ह केला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आल्या. 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 2 धावांची स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21-21. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी. जो सराव तो नेहमीच करतो, त्या सरावाचा फायदाही त्याला नक्कीच झालाय. कारण सराव करणं आणि त्या सरावाचा बरोबर वापर करणं या सर्व गोष्टी आहेत. 6 षटकाचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा धावा आहे धापलकावरती 22 झाल्यात. 23 टू विन. 23 धावांचं या प्रीमियर लीग मधलं KPL मधलं छोटंसं आव्हान, एक 28 धावांचं आव्हान आपण पाहिलं होतं. त्याच्यापेक्षाही कमी आव्हान आता या सामन्यामध्ये आहे, पण सामना आहे, काही घडू शकतं. फक्त एक ब्रेक घेऊया. पुढचा मॅच आहे सिद्धेश्वर ग्रेनाइट. टीम आपण रेडी राहा. तुमचा मॅच आहे पुढचा, जो प्रेमराज वॉरियर्सशी खेळायचा आहे. एक ब्रेकमध्ये ऐकूया धून आणि येऊया मॅचच्या दिशेने. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. अंजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. नावाने आयोजन मानाचा. 2 लाखाचं बक्षीस मोठं आहे हो आयोजनाचं. साहेबांच्या येण्याने आनंद होई साऱ्या या नगरीला. साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. सामने पाहायला इकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. खानापूर प्रीमियर लीग 2024 साई स्पोर्ट्स प्रेझेंट KPL सीझन 3 ऑर्गनाइज बाय श्री किरण पाटील. आणि सर्वात मोलाचं वाटा मार्गदर्शन आणि या संपूर्ण लीगच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे आहेत ते आपल्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विठ्ठलराव रमण अलगेकरजी यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या कल्पनेतनं साकार झालेली ही KPL अर्थात खानापूर प्रीमियर लीग सीझन
3. आपण मैदानावरती अनुभवतोय 23 धावांचं लक्ष आहे, 23 धावांचं आव्हान समोर आहे. चर्चा दोन गोष्टीची होईल की जर प्रेमराज वॉरियरनं या 22 धावा डिपेंड केल्या तर रेकॉर्ड होईल या एका गोष्टीची, आणि प्रिंट झोन खानापूर काय स्ट्रॅटेजीने या 23 धावांचा पाठलाग करणार या दोन गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे. चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. लो स्कोरिंग गेम आहे, एक लो स्कोरिंग गेम आपण अनुभवलेला आहे, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये तसं काही घडलं तर एक रेकॉर्ड होईल या खानापूर प्रीमियर लीगमध्ये, एक उच्चांक होईल की 22 धावा डिपेंड झाल्यात. दुसऱ्या बाजूला प्रिंट झोन खानापूर, त्यांना माहिती हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. गोलंदाज रेडी होतोय, स्ट्रायकर एंडला अंजार, नॉन स्ट्रायकरला बंटी आणि गोलंदाज विनोद. आडव्या बॅटनं पहिलाच बॅट स्विंग फार जोरात होती, बॅट फ्लो मागे गेला, त्याची ती ग्रिप आणि पुढे वळत सुद्धा भरपूर झालेला होता, त्यामुळे बॅट स्विंग जोरात, बॅकलिप भरपूर मागे गेली होती हा फटका खेळताना. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, पॉईंटचा क्षेत्ररक्षक चुकतोय, प्रयत्न करायला होता, पाठलाग केला जातोय, चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ, फील्ड करतोय, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावांशी धावसंख्येला सुरुवात केली जाते. 23 धावांचा पाठलाग करतोय प्रिंट झोन खानापूरचा संघ, जो पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता. ते तर प्रेमराज वॉरियर ज्याने पहिल्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणी कडवी झुंज देत विजय संपादित केला होता. आता जरा इथे उलटफेर किंवा काय घडतंय, चांगला फटका, जागा बनवली, मागे आले आणि स्लाइस केला, स्लाइस कट केला, पॉइंट रिजन मध्ये चौकार. जसा रिप्ले मध्ये आपण पाहतोय, मागे गेलं, स्लाइस केलं, पॉइंटच्या डोक्यावर नाही चेंडूला खेळलं होतं, चौकार. आता समोर 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 लॉंग ऑफ, क्षेत्र खाली आहे, खाली क्षेत्रामध्ये हा ठोकलाय, दुसरा लागोपाठचा केपीएल, चौकार. खोलवा टप्प्यात चेंडू फॉलोथ्रू मध्ये फील्ड केलं गेलंय, धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा. एक ते अप्रोच दिसतोय या प्रिंट झोन टीमचा की आपल्याला लवकर विजय संपादित करायचा आहे, आपल्याला लवकर जिंकायचं आहे किंवा कमी चेंडूमध्ये या 23 धावा करायच्या आहेत. अजून इनफिल्डच्या डोक्यावरनं बरोबर त्याच दिशेनं गोलंदाजी होते. जसं कहते ना की हात खोलने का मौका, पूर्णपणे रूम दिला आणि त्या रूमचा पुरेपूर फायदा अंजारनं उलगला आणि त्या चेंडूला पाठवलं कव्हरला, चौकार. या षटकातला तिसरा चौकार. षटक संपले, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 14 फॉर नो लॉस. धावा धाबलगावरती 14-14. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय श्रीनाथ. मागचा मॅच ज्यानं वाचवला होता,
मागचा मॅच ज्याने आपल्या टीमसाठी विनिंग करून दिला होता तो गोलंदाज आलाय. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज बंटी. बंटी स्ट्रायकर एंडला धावा धावफलकावरती 14 ते 20 धावांचा पाठलाग. 9 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू गॅपमध्ये आहे आणि एका टप्प्यानेशी चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑनला चौकार. अजून एक मोठा फटका हवेत आहे पण मिड ऑफच्या डोक्यावर आहे. मिड ऑफच्या डोक्यावर लांबचा पाठला काय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 20-20. 3 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 3 धावांची आवश्यकता आहे. सिद्धेश्वर ग्रेनाइट टीम रेडी राहा. आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. समोर 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 स्टँड मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड मध्ये जिथे बरोबर त्यांचा खेळाडू कक्ष आहे त्या स्टँड मध्ये डिलिव्हर झालाय विजयी षटकार. 6 धावा. लो स्कोरिंग गेम होता आणि प्रिंट झोन खानापूरनं हा सामना दुसऱ्या षटकामध्ये समाप्त केला आहे. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं केलाय 14 धावा आणि ज्यानं पहिल्याच षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केल्या आहेत तो खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोष्ट मिस्टर अंजार.